जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार सोहळा उत्साहात संपन्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ. नमस्कार, भारत क्राईम न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येळगुड येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेडचा नामविस्तार सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला देश आणि राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती लाभली. दिनांक 20 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता पार पडलेल्या या भव्य सोहळ्याचा शुभारंभ भारताचे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री माननीय श्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी आणि शेतकरी हितासाठी हा विस्तार महत्त्वाचा टप्पा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सहकार क्षेत्रातील विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच भारत सरकारचे सहकार राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांनीही या सोहळ्यास उपस्थित राहून सहकार चळवळीच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या या नामविस्तारामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून कारखान्याच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासह सहकार क्षेत्र अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमास कारखान्याचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा हा नामविस्तार सोहळा सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा म्हणून ओळखला जात असून भविष्यात शेतकरी विकासाच्या दृष्टीने तो मोलाची भूमिका बजावणार आहे. भारत क्राईम न्यूज 24 साठी प्रतिनिधी संजय ठोंबरे, हातकणंगले.